हाय एव्हरीवन, मी महेश पारोळे आपल्या सर्वांचं एम पी क्लासमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी गणित मॅथ 3 चॅप्टर नंबर फर्स्ट 3 डायमेन्शनल शेप्स लेक्चर नंबर फर्स्ट. आज 2 डायमेन्शनल शेप्स आणि 3 डायमेन्शनल शेप्स म्हणजे काय, या दोघांमध्ये फरक काय असतो हे आपण सर्वप्रथम समजून घेऊ. 2 डायमेन्शनलमध्ये असं असतं की ज्याच्यामध्ये लांबी आणि रुंदी, लांबी अँड ब्रीथ माहीत असते, फक्त दुसरं काही सुद्धा माहीत असतं. एक्झाम्पल जर पाहितलं तर 2 डायमेन्शनमध्ये आपण जर पाहितलं एकंदरीत तर वर्तुळ आहे, सर्कल आहे, नंतरनं ट्रायंगल आहे. ट्रायंगलमध्ये एक लांबी आणि एक रुंदी माहीत असते, फक्त एक लांबी आणि एक रुंदी किंवा दोन कुठल्या तरी दोन बाजू माहिती असतं. आणि या 2 डायमेन्शनल शेपमध्ये जर आपण पाहितलं तर उदाहरणार्थ त्या प्रत्येकाला एकच फेस असतो, एकच फेस असतो. आणि हा एक फेस बघा, सर्कलला बघा एक फेस आहे, या ट्रायंगल एक फेस आहे, या नंतर स्क्वेअर घ्या, स्क्वेअरला पण पहा एकच फेस आहे. याच्यामध्ये फक्त रुंदी आणि लांबी माहिती असते, उंची वगैरे दुसरं काही सुद्धा माहिती नसतो. आणि या प्रत्येकामध्ये एक्झाम्पल पहा, नंतरनं रेक्टँगल आहे, रेक्टँगल आहे. या सगळ्यामध्ये पहा, सर्कल पहा, सर्कल एक फेस आहे, ट्रायंगल एक फेस आहे, या स्क्वेअरला पण एक फेस आहे, या आणि रेक्टँगलला पण एकच फेस आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर 2 डायमेन्शनल शेप म्हणजे काय, अशा 2 डायमेन्शनल शेप हा नेहमी त्याच्यामध्ये एक लांबी किंवा रुंदी माहीत असते, लांबी किंवा रुंदी असते. आणि त्या प्रत्येकामध्ये फक्त आणि फक्त फेस एकच असतो, त्या प्रत्येकाला चेहरा हा एकच असतो. त्या तुलनेत जर आपण पाहिलं, समज 2 डायमेन्शनल म्हणजे काय असतं तर लांबी आणि रुंदी माहीत असते, दोन बाजू माहिती असतात फक्त, आणि त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये एकच फेस असतो, डबल फेस असतो. त्या तुलनेत जर आपण पाहितलं तर 3 डायमेन्शनल शेप जर पाहिलं तुम्ही तर या 3 डायमेन्शनल शेपमध्ये आपल्याला एकूण एकापेक्षा 2 किंवा अधिक तुम्हाला फेस पाहायला मिळतील. एक्झाम्पल जर तुम्ही पाहितलं तर एक्झाम्पल आपण जर पाहितलं तर पहा काय घेता येईल आपल्याला. समजा एक सर्कल आपण घ्या, समजा असा एक सर्कल घेतला, या सर्कलमध्ये पहा, तर याच्यामध्ये आपल्याला लांबी माहिती आहे, रुंदी माहिती आहे आणि उंची पण माहिती आहे. या 3 गोष्टी माहिती आहे, लेंथ माहिती आहे, ब्रीथ माहिती आहे आणि हाईट पण माहिती आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त फेसेस पाहायला मिळतात. अजून एक्झाम्पल आपण घ्यायचं पाहितलं तर आपण बघा अजून एक घेऊ, एक कोन घेऊ. पहा, याच्यामध्ये हाईट सुद्धा माहिती आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर 3 डायमेन्शनल शेपमध्ये आपल्याला लांबी माहिती असते, उंची माहिती असते आणि हाईट पण माहीत असते. आणि याच्यामध्ये एकापेक्षा जास्त फेसेस माहीत असतं. एक्झाम्पल पाहिलं आपण, हे 2 एक्झाम्पल पहा. आता आपण पाहणार आहोत, समज सर्वांना 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल शेप म्हणजे त्याच्यामध्ये लांबी आणि रुंदी माहीत असते आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच फेस माहीत असतो. 3 डायमेन्शनलमध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक फेसेस माहिती असतं, त्याला म्हणायचं 3 डायमेन्शनल शेप. आणि 3 डायमेन्शनल शेपमध्ये आपल्याला लांबी, नंतरनं रुंदी, उंची सर्व काही माहीत असतं. आणि 3 डायमेन्शनल शेपला जाडीसुद्धा असते, आणि या जाडी असल्यामुळे एखादी वस्तू आपण सहजरित्या उचलू शकतो. त्या तुलनेत 2 डायमेन्शनल शेपला आपण उचलू शकत नाही, त्या कागदावरतीच आपण काढू शकतो किंवा दाखवू शकतो, बघू शकतो. त्यांना जाडी अजिबात सुद्धा कुठल्याही प्रकारे जाडी नसते, त्यांना फक्त लांबी आणि रुंदी माहीत असते, त्यांना जाडी वगैरे अजिबात सुद्धा नसते. त्यामुळे आपण या 2 डायमेन्शनल शेपला हातामध्ये घेऊ सुद्धा शकत नाही. आपण कागदावरती म्हणा किंवा टीव्हीवरती म्हणा हे आपण सगळं पाहू शकतो, ॲनिमेशनच्या माध्यमातून हे सगळं शेप तयार करू शकतो, परंतु त्याला हात लावून घेऊन उचलू शकत नाही. नंतर आपल्याला पाहिजे पॉलिगन. पॉलिगनमध्ये आपल्याला त्याचे प्रकार आहेत पॉलिगनचे, ते संपूर्ण आपल्याला प्रकार पाहायचे आहेत. पहा, नंतर आपल्याला आता पाहायचं आहे पॉलिगन. नेम दिले तुम्हाला, फिगर दिली, नंबर ऑफ व्हर्टेक्स, नंबर ऑफ साईड. व्हर्टेक्स म्हणजे काय, व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू असतो. पहा, या डायग्राम तुम्ही पाहितला तर ट्रायंगल आहे, काय सुरुवातीला ट्रायंगल आहे. या ट्रायंगलचा शिरोबिंदू कुठे आहे, पहा हा एक शिरोबिंदू आहे, हा एक शिरोबिंदू आहे आणि हा एक शिरोबिंदू आहे. याला म्हणायचं शिरोबिंदू किंवा याला म्हणायचं व्हर्टेक्स.
व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. मग त्यांनी विचारलं या डायग्राममध्ये, तुम्हाला डायग्राम दिलेली आहे आणि या डायग्रामवरून तुम्ही व्हर्टेक्स आणि साईड सांगा. साईड म्हणजे बाजू. नंबर ऑफ व्हर्टेक्स किती शिरोबिंदू आहे त्याच्यामध्ये, तर पहा पहिला आहे हा 1, हा 2 आणि हा 3, म्हणजे नंबर ऑफ व्हर्टेक्स दिलेले 3. नंतर नंबर ऑफ साइड्स, नंबर ऑफ साइड्स किती तर पहा, ही एक साइड पहिली फर्स्ट साइड, सेकंड साइड अँड थर्ड साइड, 3 साइड्स. नेक्स्ट काय क्वाड्रिलॅटरल. पहा क्वाड्रिलॅटरल म्हणजे चक्रीय चौकोन असतो. पहा याच्यामध्ये किती पॉइंट व्हर्टेक्स येतं, हा 1, 2, 3 अँड 4. नंबर ऑफ व्हर्टेक्स 4 झाले. नंबर ऑफ साइड्स पहा, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, अशा एकूण 4 साइड येतं. नंतर आहे पेंटागॉन. पेंटागॉन म्हणजे ज्याला पहा पेंटागॉन मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, म्हणजे ते 5 व्हर्टेक्स येतं. किती तर 5 व्हर्टेक्स, 5 शिरोबिंदू असल्यामुळे याला म्हटलं तर पेंटागॉन. पेंटागॉन मध्ये किती व्हर्टेक्स 5 आहेत. नंतर साइड किती पहा, चेक करा किती साइड येतं, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ, म्हणजे एकूण 5 बाजू आहेत त्याला. किती तर 5 बाजू. पेंटागॉन मध्ये एकूण 5 बाजू आहेत. नंतर हेक्झागॉन. हेक्झागॉन म्हणजे पहा आपण चेक करू, व्हर्टेक्स किती तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड 6, म्हणजे हेक्झागॉन म्हणजे 6, म्हणजे व्हर्टेक्स किती आहेत 6. एकूण 1, 2, 3, 4, 5 आणि 6, एकूण 6 आपल्याला व्हर्टेक्स पाहायला, 6 शिरोबिंदू पाहायला मिळाले. आणि जर 6 शिरोबिंदू असतील तर त्यांनी विचारले साइड्स किती असतील, बाजू किती असतील, तर पहा बाजू 1, 2, 3, 4, 5 आणि 6, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड 6, एकूण 6 साइड्स, टोटल 6 साइड्स. हेप्टागॉन. हेप्टागॉन पहा किती तर व्हर्टेक्स पहा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 अँड 7, म्हणजे एकूण किती तर 7 व्हर्टेक्स येतं. 7 शिरोबिंदू आहेत. एकूण किती तर पहा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, याला म्हणायचं हेप्टागॉन. काय म्हणायचं हेप्टागॉन. हेप्टागॉन मध्ये एकूण 7 आपल्याला शिरोबिंदू पाहायचे, 7 बाजू. नंतर साइड्स पहा तिथं, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 अँड 7, म्हणजे एकूण 7 बाजू पाहायला मिळाला, एकूण 7 साइड्स पाहायला मिळालं. नंतर आहे ऑक्टागॉन. त्यांनी ऑक्टागॉनचं आपल्याला डायग्राम काढून पहा. ऑक्टागॉन त्यांनी विचारलं इथं काय असेल, तर मी आधीच लिहून ठेवतो ऑक्टागॉन आहे. कशामुळे ऑक्टागॉन आहे पहा, व्हर्टेक्स किती तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 अँड 8, म्हणजे ज्या डायग्राममध्ये पॉलिगॉनमध्ये 8 असतील ना शिरोबिंदू किंवा व्हर्टेक्स असतील, त्याच्यामध्ये 8 व्हर्टेक्स असतील, अशाला म्हणायचं ऑक्टागॉन. काय म्हणायचं ऑक्टागॉन. पहिलं काय आहे ट्रायंगल आहे, ट्रायंगलमध्ये 3 येतं. नंतर साईड तिथं 3 येतं. नंतर क्वाड्रिलॅटरल आहे, क्वाड्रिलॅटरल बघा किती व्हर्टेक्स येतं 4 येतं, साईड किती येतं 4 येतं. नंतर पेंटागॉनमध्ये 5 आहेत, साईड किती येतं 5 आहेत. नंतर हेक्झागॉनमध्ये 6 मिळाले, साईड पण 6 मिळाली. आणि हेप्टागॉनमध्ये सुद्धा आपल्याला 7 मिळाले, व्हर्टेक्स अँड साईड पण 7 मिळाली. आता ऑक्टागॉन आपल्याला 8 व्हर्टेक्स मिळाली, साईड बघा तिथं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 अँड 8, म्हणजे एकूण 8 अशा प्रकारे आपल्याला साईड मिळाले पाहायला मिळतं. एकूण पॉलिगॉनमध्ये आपण पाहिलं ट्रायंगलला व्हर्टेक्स किती असतं, ट्रायंगलला साईड किती असतं, नंतर क्वाड्रिलॅटरलला व्हर्टेक्स किती आहेत, साईड किती आहेत, नंतर पेंटागॉनला व्हर्टेक्स किती आहेत आणि साईड किती आहेत. या सगळ्यांचं हेक्झागॉन, हेप्टागॉन, ऑक्टागॉन या सगळ्यांचं आपण पाहिलं आहे व्हर्टेक्स अँड साईड.
साईड हे कसं ओळखायचं तर व्हर्टेक्स म्हणजे याचा पॉईंट बा हा शिरोबिंदू असतो याला म्हणायचं व्हर्टेक्स आणि साईड म्हणजे बाजूची त्या शिरोबिंदूपासून निघणारी जी काय असेल ना सेगमेंट त्या सेगमेंटला म्हणायचं साईड. म्हणजे बघा ही एक मिळाली ही एक मिळाली आणि ही एक मिळाली अशी जी एक मिळाली 2 3 अशा 4 साईड मिळाल्या पाहण्यात एकूण पॉलिगॉन आपण संपूर्णपणे ऑक्टागॉन पर्यंत पाहिलेलं आहे.